ठिकाण दादर रेल्वे स्थानक, वेळ रात्री 10:54 आणि तारीख 30 जुलै। दादर रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची गर्दी होती। अनेक प्रवासी लोकलची वाट पाहत रेल्वे स्थानकावर उभे होते। तेवढ्यात एक व्यक्ती लोकलच्या समोर आला। तो थेट प्लॅटफॉर्मवर झोपला। लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये असणाऱ्या फटीत त्या व्यक्तीनं डोकं ठेवलं। लोकल धावू लागली, पण एका सतर्क महिला हेड कॉन्स्टेबलमुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला। या संपूर्ण घटनेबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी। आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। दादर रेल्वे स्थानकावर एका 28 वर्षीय व्यक्तीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र शासकीय रेल्वे पोलिसांच्या एका सतर्क महिला हेड कॉन्स्टेबलच्या समयसूचकतेमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत। गुरुवारी रात्री घडलेली ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। 30 जुलै रोजी रात्री 10:54 सुमारास दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर ही घटना घडली। हेड कॉन्स्टेबल अनिता नरवडे या सहाय्यक उपनिरीक्षक पठाण व चव्हाण, हेड कॉन्स्टेबल रूपनवर आणि पोलीस कॉन्स्टेबल टपोळे यांच्यासोबत रात्रीच्या गस्तीवर होत्या। त्याचवेळी प्रवाशांना घेऊन बोरिवलीच्या दिशेने जाणारी एक धीम्या गतीची लोकल रेल्वे स्थानकावरून सुटू लागली। जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीने अचानक प्लॅटफॉर्मवर झोपून धावत्या ट्रेनच्या फुटबोर्ड खाली स्वतःचं डोकं ठेवलं आणि जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। हे पाहताच अनिता नरवडे यांनी तत्काळ त्या व्यक्तीच्या दिशेने धाव घेतली, त्याचे पाय पकडले आणि त्याला धावत्या ट्रेनपासून वेळेत दूर खेचलं। हेड कॉन्स्टेबल नरवडे यांनी अत्यंत तत्परतेने काम करत त्या व्यक्तीला सुरक्षित बाजूला ओढलं। यामुळे एक मोठा जीवघेणा अपघात टळला, असं मुंबई सेंट्रल जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र काटकर यांनी सांगितल्याचं इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही आणि त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे। कौटुंबिक वादामुळे तो व्यक्ती मानसिक तणावाखाली असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे। तो विवाहित असून काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातून मुंबईत आला होता आणि सध्या नातेवाईकांकडे राहत होता। मात्र त्याने पोलिसांना आपली ओळख आणि पत्ता सांगण्यास नकार दिला आहे। घटनेच्या वेळी तो व्यक्ती दारूच्या नशेत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। तो पुन्हा असं टोकाचं पाऊल उचलणार नाही यासाठी त्याचं समुपदेशन केलं जाईल, तसेच आम्ही त्याला व्यसनमुक्ती केंद्रातही पाठवणार आहोत, असं एका वरिष्ठ जीआरपी अधिकाऱ्याने सांगितलं। सध्या त्या व्यक्तीची ओळख पटवणं, त्याच्या कुटुंबियांचा शोध घेणं आणि त्याला योग्य समुपदेशन देणं यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।